विधान परिषद निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी होणार आहे। विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत। विधान परिषदेच्या 11 जागांवर योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव निवडून आलेले आहेत। विधान भवनामधील सेंट्रल हॉल इथे शपथविधी होणार आहे। तर नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी होणार आहे। तर उपसभापती नीलम गोऱ्हे या त्यांना शपथ देणार आहेत। सन्माननीय सदस्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। कृपया मी नाव वाचतो। श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे, श्री सदाशिव खोत, डॉक्टर परिणय फुके, श्रीमती भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर। अक्षय, खरं तर विधान परिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी अगदी थोड्याच वेळात पार पडताना दिसेल। त्याची संपूर्ण तयारी आपण यावेळेला दाखवतोय। काय त्या ठिकाणी सुरू आहे? विधान परिषदेमध्ये काही दिवसांपूर्वीच निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीमध्ये जे 6 सदस्य निवडून आले होते त्या सदस्यांचा आज शपथविधी होतो आहे आणि त्यासाठी खास आजचा दिवस ठेवण्यात आला होता, ज्याच्यामध्ये 6 जे नवनिर्वाचित विधान परिषदेचे आमदार आहेत यामध्ये मिलिंद नार्वेकरांपासून पंकजा मुंडे या देखील आहेत, परिणय फुके आहेत, सदाशिव खोत आहेत, असे अनेक 6 आमदार आहेत। त्यांचा शपथविधी होणार आहे आणि आजपासून थोड्याच दिवसात पुन्हा एकदा ज्यावेळी अधिवेशन होईल त्यावेळी सगळे आमदार जे आहेत त्या अधिवेशन आपल्याला दिसतील। काही वेळापूर्वीच पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आम्ही घेतली आणि त्या प्रतिक्रियेमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की पुन्हा एकदा मी आधी विधानसभेला निवडून आले होते त्यावेळेच्या शपथविधी आणि आता एक मिनिट मी म्हटलं की आपण पंकजा गोपीनाथ मुंडे विधान परिषदेची सदस्य म्हणून निवडून आले आहे। ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाली आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतले आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। श्री सदाशिव रामचंद्र खोत, मी सदाशिव रामचंद्र रत्नाबाई खोत विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक
पार पाडीन. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. जय जवान जय किसान. खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. डॉक्टर परिणय रमेश फुके. मी डॉक्टर परिणय रमेश फुके विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार पाडीन. शुभेच्छा आणि अभिनंदन. श्रीमती भावना पुंडलिकराव गवळी. मी भावना शालिनीताई पुंडलिकराव गवळी पाटील विधान परिषदेची सदस्य म्हणून निर्वाचित झाली असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आत्ता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय महाराज जय एकनाथ. श्री कृपाल हिराबाई बालाजी तुमाने. मी कृपाल हिराबाई बाळाजी तुमाने विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय महाराज. शुभेच्छा अभिनंदन. आले की नाही श्री योगेश कुंडलिक टिळेकर. सावकार. मी योगेश रंजना कुंडलिक टिळेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचं या महाराष्ट्रामध्ये काम करेन.
डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव. मी डॉक्टर प्रज्ञा राजीव सातव, स्वर्गीय राजीव सातव यांना प्रथम स्मरण करून मी विधान परिषदेची सदस्य म्हणून नवनिर्वाचित झाली असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. श्री शिवाजीराव यशवंत गर्जे. मी शिवाजीराव कौशल्याबाई यशवंतराव गर्जे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. श्री अमित गणपत गोरखे. मी अमित अनुराधा गणपत गोरखे विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय लहुजी, जय भीम, जय संविधान. श्री मिलिंद केशव नार्वेकर. मी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिंद विद्या केशव नार्वेकर ईश्वर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.
श्री राजेश उत्तमराव विटेकर, मी राजेश निर्मला उत्तमराव विटेकर विधान परिषदेचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित झालो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. श्री छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्रातील सर्व थोर संत व सर्व महापुरुष व माझे वडील कैलासवासी उत्तमरावजी विटेकर यांच्या चरणी नतमस्तक होतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शपथविधीचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे, म्हणजे संपलेला आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. तर विधान परिषदेच्या एकूण 11 जागांवरती आताच शपथविधी पार पडलेला आहे. यामध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव हे निवडून आलेले होते आणि त्यांनी अखेर आज शपथ घेतलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.